शेजारच्या काकूचा नवरा कामासाठी विदेशात होता. काकूला जेव्हा त्यांच्या नवऱ्याची आठवण येत असे त्या मला बोलवत आणि नंतर मीना काकू आमच्या शेजारीच राहत होत्या. त्यांचा नवरा कामासाठी विदेशात होता. काकूंचे घर चांगलेच मोठे, एखाद्या बंगल्यासारखे होते. एवढ्या मोठ्या घरात मीना काकू आणि त्यांचे सासू सासरे राहत होते. मीना काकूंना अजूनही मूलबाळ काही नव्हतं. त्यांचं लग्न होऊन 8-9 वर्षे झाले होती. काका तर लग्नाच्या अगोदरपासून विदेशात नोकरी करत होते. लग्नानंतर मीना काकू काही दिवस गेल्या होत्या काकांसोबत, पण त्या परत आल्या कारण त्यांचे सासू सासरे घरी होते. त्यांना सांभाळण्यासाठी कोणीतरी पाहिजे म्हणून मीना काकू आता घरी आल्या होत्या. नवऱ्याला सोडून मीना काकूंना करमत नव्हते. कधी कधी तर त्यांना काकांची खूपच आठवण यायची. काकू आमच्या शेजारीच राहत असल्याने माझं त्यांच्या घरी येणं जाणं होत असे. मीना काकू तर कधी कधी माझ्यासोबत असं बोलत होत्या. मला जवळ घेऊन हातामध्ये हात घेत असे आणि मला म्हणायच्या, खूप आठवण येत असते मला तुझ्या काकांची. तू येत जा रोज पण घरी. मला वाटायचं की काका दूर राहतात त्यामुळे त्यांना त्यांची आठवण येत असेल, पण त्यांना तर काकांची अशी आठवण येत होती की मी त्यांना म्हणायचो, मीना काकू काकांची आठवण आली तर फोन करत जा त्यांना. काकू म्हणायची, फक्त फोनवर बोलून आठवण जात नसते. मग कशी जात असते आठवण, मी काकूंना विचारलं. काकू मला म्हणाली, तुला असं सांगून नाही समजणार. जेव्हा मला आठवण येईल तेव्हा तुला बोलत जाईल मी. मी तर विचार केला की आठवण काकांची आली तर मला का बोलवणार आहे काकू. दुसऱ्या दिवशी दुपारी मला काकूंनी त्यांच्या घरी बोलवलं आणि मला त्यांनी सरळ त्यांच्या बेडरूममध्ये नेलं. काकूंनी तर मला तसलं काही. नंतर मला समजलं की काकूंना काकांची कशी आठवण येत असते. मला तर नंतर वाटायचं की काकूंना तर रोज काकांची आठवण यावी आणि त्यांनी मला रोज पण बोलवावं. पण त्या कधीकधीच बोलत होत्या कारण घरी त्यांचे सासू सासरे राहत होते. त्यांना पण विचार करावा लागायचा. जेव्हा कधी ते बाहेर गेले तेव्हा काकू मला त्यांच्या घरी बोलत होती.